संदेश भूमीत वंचित आघाडीची आढावा बैठक संपन्न। दिनांक 26 जून रोजी धुळे शहरातील संदेश भूमीत वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाली। यावेळी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत पक्षाच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या। यावेळी शिरपूर तालुक्यातील होळनांथे गावातील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन वाघ यांची तालुकाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली। त्यानिमित्ताने आम्ही जो उमेदवार दिला, कारण की आम्ही आता नवीन आहोत, तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करू, अण्णा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू आणि आम्हाला जे पद मिळालं तर आम्ही जास्तीत जास्त ताकदीने काम करू। खेडेपाडे फिरून सगळे जेवढे वंचित घटक आहेत त्यांना सगळे एकत्र करू आणि त्यांना दाखवू की हा वंचित समुदाय असा आहे आणि हा पक्ष असा आहे की आजपर्यंत जे घराण्याशाहीला जे तिकीट वगैरे किंवा मतदानामध्ये उभं करतात तसा पक्ष नाही। एखादा गरीब, वंचित, शिक्षित आणि जो होतपूर्व असेल त्याला आपण उमेदवारी देऊ। तर एवढं बोलतो, थांबतो। जय भीम, जय शाहू महाराज, जय पुढे बोला। जय भीम। मी अरविंद निकम, जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धुळे। मित्रांनो, आज या ठिकाणी संदेश भूमी या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आरक्षण हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणीच आमची वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची, काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या विधानसभेच्या बाबतीत आम्ही या ठिकाणी चर्चा विनिमय केलेला आहे आणि या ठिकाणी विधानसभेवाईज उमेदवार आम्ही निवड करायचं ठरवलेलं आहे आणि आमच्याकडे या विधानसभेसाठी उमेदवार देखील तयार आहेत। आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीत कुणासोबतही युती करणार नाही असे आमच्या पक्षाचे हे धोरण ठरवलेलं आहे। त्या अनुषंगाने आम्ही या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी आणि सर्व जागा, धुळे जिल्ह्यातील सर्व 5ही विधानसभेच्या जागा आम्ही लढवणार आहेत आणि त्या जिंकून सुद्धा आम्ही आणणार असा संकल्प या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे। जय भीम।